नमस्कार. निश्चय MPSC अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप स्वागत आहे. आपलं जे काही संविधान सिरीज या नावानं जे काही सिरीज सुरू केलेलं आहे आणि या सिरीजमध्ये आपण भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना यामधलं प्रत्येक आर्टिकल आपण डिटेलमध्ये समजावून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा किंवा कुणी सामान्य व्यक्ती ह्या प्रत्येकाला राज्यघटना समजावी हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि या संविधान सिरीज मधलं आजचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 6. बघा, हे आर्टिकल 6 मध्ये काय म्हणलेलं आहे की पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. आता हे कोणत्या तारखेसंदर्भात सांगत आहे तर भारतीय राज्यघटना बनली तेव्हाच सांगत आहे. मग तेव्हा जे काही स्थलांतर झालं, भारताची फाळणी झाली आणि भारताची फाळणी झाल्यानंतर 2 देश बनले, भारत आणि पाकिस्तान. तेव्हा काही भारतातले लोक हे पाकिस्तानमध्ये स्थलांतर होत होते किंवा पाकिस्तानमधून काही लोक भारतामध्ये स्थलांतर होत होते. आणि मग ह्या पाकिस्तानामधून भारतामध्ये स्थलांतर जे काही लोक होत आहेत या लोकांचं नागरिकत्व कसं मिळेल, या लोकांना नागरिकत्व कसं मिळेल या संदर्भामध्ये या आर्टिकलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर बघा, आर्टिकल 6 मध्ये काय म्हणलेलं आहे, पहिली ओळ आपली टायटलच आहे, पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे. विवक्षित म्हणजे जनरली काय असतं की विशिष्ट व्यक्तींचे, म्हणजे हे जे काही पाकिस्तानातून आलेले हे यांच्या संदर्भामध्ये इथे बोलत आहे म्हणून त्याला विशिष्ट व्यक्तींचे यांच्या नागरिकत्वाच्या हक्काबद्दल ही तरतूद आहे. तर हे इतकं मोठं, समजा हे या पद्धतीने हे आर्टिकल आहे, तर इतकं मी सगळं वाचत बसण्यापेक्षा याचा थोडा थोडा जो पार्ट आहे तो आपण डिस्कस करूया आणि याला कन्क्लूड करूया ह्या आर्टिकलला. बघा, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की टायटल आहे परत एकदा, पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांचं नागरिकत्वाचे हक्क. इथं काय म्हणलंय, अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी. आता बघा, अनुच्छेद 5 मध्ये काय आहे तर 26 जानेवारी 1950 घटना जेव्हा अंमलात आली त्या वेळेला लोकांचं नागरिकत्व कसं असेल या संदर्भात आपण डिस्कशन केलेलं आर्टिकल 5 मध्ये. जर ज्यांना आर्टिकल 5 माहित नाही त्यांना आपला आर्टिकल 5 चा व्हिडिओ जाऊन बघा. तर त्याच्यामध्ये काही असू दे असं म्हणलेलं आहे. तरी जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून, म्हणजे काय, आता जो काही भारताचा जो काही प्रदेश आहे किंवा संविधान बनलं 26 जानेवारी 1950 या दिवशी, तेव्हा जो पाकिस्तानचा भाग होता, म्हणजे आत्ताचा जो पाकिस्तान आणि आत्ताचा बांगलादेश, बरोबर आहे का, तेव्हा हा पाकिस्तानच होता. 1971 पाकिस्तानमधून बांगलादेश हा वेगळा बनलेला आहे. मग हे या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जे लोक येत आहेत अशी व्यक्ती जर, म्हणजे पहिल्या ओळीमध्ये असं सांगितलेलं आहे की जर पाकिस्तानमधून भारतामध्ये कोणी येत असेल तर त्याच्या संदर्भाने आम्ही काहीतरी बोलत आहे. इथं बघा, पुढल्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर त्यातला जो काही क्लॉज आहे क नावाचा किंवा ए नावाचा, याच्यामध्ये काय म्हणलंय बघा, तिच्या म्हणजे काय, जी व्यक्ती जी पाकिस्तानातून येत होती भारतामध्ये, तिच्या अथवा माता पित्यांपैकी किंवा तिच्या आजींपैकी कोणाही एकाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल तर, म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा की आत्ताचा हा भारत आहे आणि तेव्हाचा 1935 म्हणजे बघा 1935 ला एक कायदा बनला होता आणि ह्या कायद्यामध्ये अविभाजित भारत, अनडिवायडेड इंडिया असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आत्ताचा पाकिस्तान जो काही आहे, किंवा हा जो काही बांगलादेश आहे, या सगळ्या भागामध्ये जर त्या व्यक्तीचा जन्म झाला असेल, किंवा त्याच्या आई वडिलांचा जन्म झाला असेल, आई वडील किंवा आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कोणाचाही जन्म जर झाला असेल तर, असा याचा अर्थ होतो. म्हणजे एकतर त्याचा जन्म व्हायला पाहिजे पूर्ण अनडिवायडेड भारतामध्ये, किंवा त्याचा जर झाला नसेल तर त्याच्या आई वडिलांच्या पैकी कोणाचा तरी झाला पाहिजे, किंवा यांचा पण जर झाला नसेल तर त्याच्या आजी किंवा आजोबांच्या पैकी कोणाचा तरी एकाचा जन्म ह्या अनडिवायडेड भारतामध्ये झाला पाहिजे. हा जो अनडिवायडेड भारत आहे हा 1935च्या कायद्यामध्ये सांगितलेला आहे, जे ब्रिटिशांनी हा कायदा बनवला होता. बरोबर, पहिली कंडिशन लक्षात आली. जर अशी व्यक्ती जर भारतात आली, तर अशा व्यक्तीने 19 जुलै 1948, आता हा 19 जुलै 1948 काय आहे तर या दिवशी नोंदणी सुरू झाली होती भारतामध्ये. नोंदणी सुरू झाली होती म्हणजे बघा की हा जो काय 19 जुलै 1948 हा दिवस आहे, हा रेजिस्ट्रेशनचा किंवा नोंदणीची ही डेट आहे. म्हणजे
याच्या आधी, आता ही डेट भारतामध्ये पण हीच ठरवली गेली आणि पाकिस्तानमध्ये पण हीच ठरवली गेली. म्हणजे पाकिस्तानमध्ये कोणी जात असेल तर त्यासाठी ही नोंदणीची डेट आहे, किंवा पाकिस्तानमधून भारतामध्ये कोणी येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही नोंदणीची डेट आहे. इथं काय म्हणलंय बघा, या दिवसापूर्वी, म्हणजे या दिवसापूर्वी जर तो पाकिस्तानातून भारतामध्ये येतोय, बरोबर, तर तर त्या बाबतीत आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर, म्हणजे त्यानं 19 जुलै 1948च्या पूर्वी भारतात यायचं आहे आणि सामान्यतः कंटिन्युअसली निवास करायचंय. असं नाही की आला आणि परत पाकिस्तानमध्ये गेला आणि परत आला, असं नाही. एकदा आलाय तर इथं राहायचंय. आता ही कंडिशन कशी होते बघा, की म्हणजे जे आपण सुरुवातीपासून म्हणतोय की जर पाकिस्तानमधून भारतामध्ये तो येत आहे, तर कंडिशन काय, त्याचा किंवा आई वडील यांचा किंवा आजी आजोबा यांचा जन्म यांच्यापैकी कोणाचाही जन्म, ऍक्च्युली असा आहे, यांच्यापैकी कोणाचाही जन्म अनडिवायडेड भारतात व्हायला पाहिजे. त्याच्यासोबत आता त्याच्यासाठी कंडिशन काय बघा, जर तो 19 जुलै 1948 पूर्वी म्हणजेच काय बिफोर जर भारतात आला तर तो सामान्यतः निवासी पाहिजे, म्हणजे तो इथं राहायला पाहिजे, तो इथे राहायला पाहिजे. ही झाली पहिली कंडिशन. जर इथं कंटिन्युअसली राहिला तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल, असा त्याचा अर्थ होतो. पहिला पार्ट समजला असेल तर बघा. हा, मग याचा पुढचा जो पार्ट आहे, दुसरी कंडिशन काय, जर अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवशी किंवा त्याच्यानंतर, बघा, ऑन ऑर आफ्टर 19 जुलै 1948 या दिवशी किंवा याच्यानंतर, म्हणजेच याचा अर्थ होतो ऑन ऑर आफ्टर, जर भारतात आला तर असं कंडिशन आहे. दुसरी कंडिशन ही आहे, जर भारतात आला, तिने नागरिकत्वासाठी डोमिनियन ऑफ इंडिया सरकारने नोंदणी संबंधात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे, म्हणजेच त्या सरकारने विहित केलेल्या नमुन्यात अथवा रीतीने अशा संविधानाच्या प्रारंभापूर्वी केलेल्या अर्जावरून, म्हणजेच अशा अधिकाऱ्याने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केली असेल तर. परत कंडिशन काय बघा, परंतु असे की कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकापासून, हे जे काय अर्ज करतोय, अर्जाच्या दिनांकापासून लगत पूर्वी निदान 6 महिने, निदान म्हणजे काय, किमान मिनिमम 6 महिने तो इथं राहायला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय, तो 19 जुलै 1948च्या या दिवशी किंवा त्याच्यानंतर तो आला पाहिजे. त्यानं अधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे की बाबा मी येतोय, आणि आल्यानंतर तो 6 महिने, ओके, मिनिमम 6 महिने कंटिन्युअसली, म्हणजेच काय, सतत भारतात राहणे आणि ह्या 6 महिन्यानंतर तो त्या अधिकाऱ्याकडं नोंदणी करल, म्हणजेच काय, रजिस्ट्रेशन करल, नोंदणी करल, आणि मग त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यानं त्याला स्वीकृती दिली तर त्याला भारताचं नागरिक मिळणार आहे, असा याचा अर्थ होतो. म्हणजे हे जे काही मागच्या आपल्या राज्यघटनेमध्ये पूर्ण पान भरून जे काही दिलेलं आहे, त्याला आपण या पद्धतीनं ह्या डायग्राम मध्ये आपण समजू शकतो. एकदा मी परत एकदा कंक्लूड करतो बघायला. जर पाकिस्तानातून भारतात येत असेल तर हे कुठं सांगितलेलं आहे, आर्टिकल 6 मध्ये. तर कंडिशन काय, त्याचा किंवा त्याच्या आई वडिलांच्या पैकी कोणाचा किंवा त्याच्या आजी किंवा आजोबांच्या पैकी कोणाचा तरी भारतामध्ये जन्म झाला पाहिजे. हा भारत कोणता, तर अनडिवायडेड इंडिया, म्हणजे फाळणीच्या पूर्वीचा भारत, याच्यामध्ये त्याचा जन्म झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला 2 कंडिशन्स आहेत. जर तो 19 जुलै 1948च्या पूर्वी आला तर काय कंडिशन असेल, आणि 19 जुलै 1948च्या नंतर आला तर काय कंडिशन असेल. तर त्याच्या पूर्वी आला तर इथे राहायला पाहिजे, तो सलग राहायला पाहिजे. जर सलग राहिला तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. दुसरी कंडिशन अशी आहे, 19 जुलै 1948 या दिवशी, बघा, या दिवशी, याच्यानंतरच असं नाही, या दिवशी किंवा त्याच्यानंतर, म्हणजे ऑन ऑर आफ्टर, असा त्याचा अर्थ झाला. मिनिमम 6 महिने भारतात तो राहतोय, मग नोंदणी करतोय, नोंदणी केल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं जर त्याला स्वीकृती दिली तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार
आहे, असा ह्या आर्टिकलचा सोपा सरळ अर्थ होता. लक्षात आला असेल. थँक्यू.